नमस्कार, मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क। मित्रांनो, कंगना रानवत हिच्या संदर्भामध्ये चहूबाजूंनी टीकेची झोड लोकांनी उठवली। भारतीय जनता पक्षाचं जे सरकार आहे आणि भाजपावरती की तुमचे खासदार काही बोलत असेल एखाद्या विषयावरती तर तुम्ही तिला बेदखल कसं काय करू शकता। पण त्याचबरोबर मित्रांनो, एक चांगली गोष्टही भाजपाने हल्लीच्या हल्ली केलेली आहे। दिलीप मंडल नावाचे एक पत्रकार आहेत, हे मोठे पत्रकार आहेत हिंदीमधले। इंडिया टुडेच्या हिंदी संस्करण जे आहे त्याचे हे कार्यकारी संपादक होते, सल्लागार संपादक होते आणि खूप मोठी व्यक्ती आहे, चांगले लेखक आहेत। हे नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये ना अतिशय वाकबगार आहेत हे दिलीप मंडल। आणि ह्यांचा स्टँड आतापर्यंत म्हणजे परवापर्यंत मोदी विरोधी राहिलेला आहे, हे लक्षात घ्या। पूर्णपणे अगदी टोकाला जाऊन मोदी आणि RSS वरती टीका करणारे हे दिलीप मंडल 2024च्या निवडणुकीनंतर त्यांनी आपला स्टँड बदललेला आहे। आणि आता अशा बातम्या येत आहेत की जी IB मिनिस्ट्री आहे, इन्फॉर्मेशन आणि ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री जी आहे त्याचे सल्लागार म्हणून त्यांना घेण्यात आलेलं आहे। अजूनही कन्फर्म नाही आहे, काही लोक म्हणतात की त्यांना तसं पत्र दिलेलं पण ते मागे घेण्यात आलं वगैरे वगैरे काही असेल। पण आता तरी त्यांच्या लिखाणातनं मोदी सरकारच्या संदर्भामध्ये एक पॉझिटिव्ह बदल दिसतो आहे। आणि हिंडनबर्गच्या संदर्भामध्ये तर त्यांनी अतिशय चांगलीच भूमिका घेऊन हिंडनबर्गला बऱ्यापैकी क्रिटिसाइज केलेलं आहे, टीका केलेली आहे। तर असे हे दिलीप मंडल आता परत एक काही दिवसापासून 1-2 दिवसापासून चर्चेत आलेले आहेत। तर त्याचं असं झालं की आपल्याला माहिती आहे की देशातले जे सगळ्यात मोठे वकील असे 2 आहेत ज्यांच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की हे सुप्रीम कोर्टाला कसंही वळवू शकतात असं म्हटलं जातं त्यांच्या बाबतीमध्ये। एक आहे सिब्बल, कपिल सिब्बल, आणि दुसरे आहेत जे काँग्रेसचे सदस्य पण आहेत, काँग्रेसमध्ये त्यांना मोठं नेता म्हटलं जातं, अभिषेक मनू सिंघवी। तर या अभिषेक मनू सिंघवींनी एक ट्विट केलं हल्ली आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी ह्या दिलीप मंडलनी वापरलेला एक फोटो जो आक्षेपार्ह फोटो होता तो ट्विट केला आणि त्यांनी त्यांच्यावरती टीका केली दिलीप मंडलवरती की तुम्ही आता BJPचे झालात वगैरे वगैरे वगैरे। त्याच्यानंतर निश्चित दिलीप मंडल यांचं उत्तर येणार होतं, कारण दिलीप मंडल हा सुद्धा बऱ्यापैकी पोचलेला पत्रकार आहे। आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे नॅरेटिव्ह आता आपल्याला माहिती आहे की सगळी लढाई ही नॅरेटिव्हची आहे की तुम्ही कसा समज करून देता तुमच्या बाजूनी, ह्याच्यावरती सगळी लढाई ही सोशल मीडियात लढली जाते आहे आणि ह्याच्या पुढे तर हे वाढत जाणार आहे। तर ह्या दिलीप मंडलनी 4 दिवसांनी मनू सिंघवींना, अभिषेक मनू सिंघवींना सणसणीत उत्तर दिलेलं आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की मनू सिंघवी, तुम्ही माझ्या बाबतीमध्ये ही जी काही मी रागाच्या भरात त्यावेळी ते ट्विट केलेलं आणि तो जो फोटो आहे तो तुम्ही परत ट्विट केला आणि मला तुम्ही शहाणपणा शिकवता आहे की तुम्ही BJPचे झालात वगैरे अशा आशयाचं त्यांनी पत्र लिहिलं अभिषेक मनू सिंघवींना। आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की अभिषेक मनू सिंघवी, तुम्ही जर हे चालू ठेवलं तर लक्षात ठेवा तुमची 2012 सालची सेक्स कॅन्डलची CD मी व्हायरल करून टाकेन। तर मित्रांनो, झालं असं की अभिषेक मनू सिंघवी यांच्या संदर्भामध्ये 2012 साली काही आरोप झालेले त्यांच्यावरती आणि एक व्हिडिओ फिरत होता सगळीकडे त्यांच्या संदर्भातला आणि त्यावेळी ते प्रकरण खूप गाजलं। आणि अभिषेक मनू सिंघवींनी काय केलं की त्यावेळी दिल्ली हायकोर्टाकडनं हा जो व्हिडिओ आहे त्याच्यावरती बंदी आणवली। म्हणजे हा व्हिडिओ आता कोणी असा ट्विट करू शकत नाही किंवा सोशल मीडियावरती टाकू शकत नाही, कारण हायकोर्टाची बंदी आहे। तर दिलीप मंडलनी काय सांगितलं की मी तो टाकेन, मी व्हायरल करेन, एवढंच नाही तर नंतर काय होईल की हायकोर्ट मला शिक्षा देईल। तर काय देईल जास्तीत जास्त शिक्षा, तर मला ₹1 दंड करेल आणि मी तो भरायला तयार आहे किंवा जे काही कोर्ट सांगेल ते मी भरायला तयार आहे।
तर मित्रांनो, हा जो माणूस आहे हा बीजेपीच्या बाजूने आलेला आहे, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट बीजेपीच्या संदर्भात झालेली आहे. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला भारतीय जनता पक्षाने एक चांगली गोष्ट केलेली आहे की दिलीप मंडलला आपल्या बाजूला घेतलेलं आहे. आता ते IBच्या सल्लागारपदी असतील नसतील, पण निश्चित हा माणूस येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या बाजूने नॅरेटिव्ह सेट करायला खूप मोठी मदत करणार आहे. खूप म्हणजे जे IT सेल करू शकत नाही भाजपचं, जो आक्षेप असतो भाजपच्या समर्थकांचा की IT सेल काय करत आहे, तर आता दिलीप मंडल हे IT सेलमध्ये जरी नसले तरी ते भारतीय जनता पक्षाच्या बाजूने उभे राहणार आहेत आणि त्याच्या बाजूने त्यांचं नॅरेटिव्ह सेट कसं करायचं हे दिलीप मंडल यांना चांगलं माहीत असल्यामुळे त्याचा फायदा निश्चितपणे भारतीय जनता पक्षाला होईल. कारण अनेकदा असं होतं की भारतीय जनता पक्ष बरंच चांगलं काम करतो पण ते नॅरेटिव्ह सेट करू शकत नाही. पण दिलीप मंडल या बाजूला आल्यामुळे आता ती गोष्ट सहज साध्य होणार आहे आणि एक चांगली घटना भारतीय जनता पक्षाने केलेली आहे. आता बंगालमध्येही तुम्ही बघा की ज्या रीतीने भाजपने ममता बॅनर्जींच्या विरुद्ध जी काही मोहीम चालवलेली आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी तुम्हाला भाजप दिसत नाही, पण भाजपने व्यवस्थित नॅरेटिव्ह सेट केलं आहे तिकडे. तर अशा तऱ्हेचं नॅरेटिव्ह सेट करणं जर भाजपला जमलं, अशा तऱ्हेच्या जी काही आंदोलनं आहेत पश्चिम बंगालमध्ये आता जे चाललं आहे तशी जर करणं जर जमलं भारतीय जनता पक्षाला, तर येणाऱ्या काळामध्ये जे टूलकिट्स आहेत जे भारतीय जनता पक्षाविरुद्ध विविध पक्ष आणि देशविरोधी ज्या ताकद आहेत त्या अशी टूलकिट्स नेहमी आणत असतात. तर मला वाटतं की निश्चितपणे भारतीय जनता पक्षाला त्याचा फायदा होईल. किंबहुना मी असं म्हणेन की दिलीप मंडलसारखे इतर अनेक जी मंडळी आहेत ज्यांना काही आक्षेप आहेत भाजपविषयी ते दूर करून अशा मंडळींना जर भारतीय जनता पक्ष आपल्याकडे आणू शकला तर येणाऱ्या काळामध्ये नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये त्यांची फार चांगली मदत होऊ शकेल. मित्रांनो, आज इथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.